चपाती भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरकुरीत आणि खमंग असा अवघ्या 5 मिनिटांमध्ये झटपट असा नाश्ता तयार होणार आहे. नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत, तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चवीला भन्नाट लागणारा हा नाश्ता रात्रीच्या शिळ्या भातापासून तयार केला आहे. चवीला एक नंबर आणि कोणताही पसारा न करता झटपट होणारा पदार्थ आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी रात्रीचा 1 वाटी भात उरला आहे. तो भात मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर हा सगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे भात आणि या भातामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. इथे एक मीडियम साईजचा अगदी बारीक असा कांदा चिरून घेतला होता. हा कांदा आपण सगळा या भातामध्ये घालून घेणार आहोत आणि यामध्ये थोडे काही मसाले देखील आपण ॲड करणार आहोत. तर इथे बघू शकता, पाव चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मिक्स ऑर्गॅनो, हे सगळे मसाले आपण घालून घेणार आहोत. साल काढून घेतलेला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. बटाटा आपण कुस्करून यामध्ये घालून घेणार आहोत. यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. भात शिजवत असतानाच मी भातामध्ये मीठ घालून घेतलं होतं, पण इथे म्हणून मी थोडंसंच मिठाचा वापर केला आहे. आणि चाट मसाल्यामध्ये मिक्स ऑर्गॅनोमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे अंदाजाने मीठ घालून घेऊ शकता. म्हणजेच अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मीठ वापरलं आहे. हे सगळे जिन्नस छान या भातामध्ये कोट करून घ्यायचं आहे. भातामध्ये अगदी छान एकजीव आणि एकत्रित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे छान असा एक भाताचा गोळा तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटा छान या भातात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता भाताचा रंग देखील बदलला आहे. छान असा भात चटपटीत असा वाटत आहे. तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा भात जरा आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. यामध्ये आपण अमूलचे चीजचे क्यूब्स वापरणार आहोत. हवं तर तुम्ही मोझरेला चीज देखील वापरू शकता, पण इथे माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं म्हणून मी इथे अमूलचंच चीज वापरलं आहे. जे क्यूब्समध्ये मिळतं ते वापरलं आहे. तर याचे छान असे लांब स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत. भातामध्ये कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचे. पुन्हा एकदा भाताला छान असं कुस्करून घ्यायचं आहे. तर इथे छान कुस्करून झाल्यानंतर आपल्याला भाताचा एक उंडा किंवा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर लहान मुलं कधी बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, तेव्हा तुम्ही भाताचा असा काहीतरी वेगळा आणि नवीन पदार्थ करून देऊ शकता. खूप हेल्दी असा पदार्थ आहे हा आणि झटपट देखील होतो. खरंच पोळी भाजी जर करायचा कंटाळा आला असेल ना, तर अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये असा पदार्थ करून खायला नक्कीच आवडेल तुम्हाला. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर या भाताच्या उंड्यामध्ये आपल्याला चीज ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे भात लावून सगळ्या कडा छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्याला एक छान असं अंड्याच्या आकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, इथे साधारण 7 ते 8 इथे हे गोळे अंड्याच्या शेपचे तयार झाले आहेत. तर हे कुरकुरीत नाश्ता तयार होण्यासाठी इथे ब्रेड क्रम्स घेतले आहेत. ब्रेड क्रम्स आहे जे पूर्ण या भाताला छान असं कोट करून घ्यायचं आहे. ते जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकता. म्हणजेच काय होईल ना, बाहेरून हे आवरण आहे ना छान कुरकुरीत होतं आणि आतून अगदी सॉफ्ट आणि क्रीमी असं होतं. खायला देखील हा नाश्ता खूप सुंदर असा लागतो. तर इथे कमी तेलामध्ये झटपट असा नाश्ता तयार करून घेणार आहोत. तर इथे तव्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. इथे नॉनस्टिकी तवा घेतला आहे. हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे छान असे भाजू शकता, पण मी इथे तवा घेतला आहे. म्हणजे सगळेच एकत्र या तव्यामध्ये आपण तयार करून घेतलेला नाश्ता बसतो. मग इथे तेल थोडंसं आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, सुरुवातीचा भाताचा तयार केलेला जो नाश्ता आहे तो या तव्यावर ठेवला आहे. अशा पद्धतीने सर्व आपण तव्यामध्ये गॅसची फ्लेम लहान मोठी ठेवून हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
यावर थोडीशी प्लेट झाकून घ्यायचं आहे आणि याला छान आलटपालट करून सगळ्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घेणार आहोत. तर इथे बघा सगळ्या बाजूने मी हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत खालची बाजू जी आहे ती छान भाजून घेत आहे. तर याला उलटवून घेणार आहोत. तर खालची बाजू 5 ते 6 मिनिटानंतर छान अशी भाजून तयार होते. तर इथे बघू शकता छान रंग देखील आला आहे. तर भाताचा नवीन प्रकार कसा वाटला आहे नाश्त्याचा कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट होणारा नाश्ता तुम्ही कधीही करून खाऊ शकता आणि चवीला एक नंबर आणि भन्नाट चवीचा लागतो. लहान मुलं देखील अगदी आवडीने हा नाश्ता खातात. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुम्ही चॅनलला जॉईन देखील करू शकता. तर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता इथे रेडी झाला आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असा नाश्ता दिसत आहे. हवं तर तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉससोबत सुद्धा हा नाश्ता खाऊ शकता. तर एक नाश्ता मी तुम्हाला तयार केलेला इथे दाखवणार आहे. तर इथे बघू शकता वरून अगदी क्रिस्पी असा झाला आहे नाश्ता आणि आतून अगदी सॉफ्ट असा झाला आहे. तर अगदी कुरकुरीत असा लागत आहे वरून. आणि आता मी हा नाश्ता तुम्हाला तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता चीज आपलं छान असं अगदी आतमधून मेल्ट झालेलं दिसत आहे आणि हा खाताना कळणार सुद्धा नाही की हा भातापासून तयार केलेला आहे. चवीला इतका असा खमंग लागतो. कोणत्याही वरण भाताची सुद्धा गरज नाही एवढा चवीला भन्नाट लागणारा नाश्ता आहे. सॉस किंवा चटणी जरी नसली तरी हा नाश्ता चवीला एक नंबर आणि उत्तम असा लागतो. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि खूप जणांना शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. कधी तुमच्याकडे जास्तीचं गव्हाचं पीठ उरलेलं असेल तर आप्पे पात्रामध्ये असं चपाती लाटून ठेवून तर बघा चवीला भन्नाट लागणारा नाश्ता. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा छोट्या भुकेसाठी सुद्धा देऊ शकता. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटीभर घेतलं आहे आणि त्यात टाकायचे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल. 1 वाटी पिठासाठी 1 चमचा तेल घ्यायचं आहे. चपातीच्या पिठामध्ये तेल आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून मऊसूद असा चपातीच्या पिठाचा गोळा तयार करायचा आहे. जसं की आपण चपाती करतो त्या पद्धतीनेच इथे पीठ मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये तेल टाकल्यामुळे आपली चपाती मऊसूद राहते आणि चपाती खाताना देखील अगदी सॉफ्ट अशी लागते. तर इथे आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे. हा चपातीच्या पिठाचा जो नाश्ता आहे ना चवीला अतिशय सुंदर आणि खमंग असा लागतो. तर इथे आपलं चपातीचं पीठ मळून रेडी झालं आहे. तर हे पीठ आपण सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर पिठाला आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण लावून साधारण 5 ते 10 मिनिटासाठी पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण नाश्त्यासाठी काही मसाले बघणार आहोत. मसाल्यामध्ये घेतला आहे 1 मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे. अर्धी वाटी मटारचे दाणे घेतले आहेत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला 1 चमचा आणि 1 मिरची बारीक अशी चिरून घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 3 मध्यम आकाराचे इथे बटाटे उकडून घेतली आहे. त्यावरची साल काढून घ्यायची आहे. सर्व मसाले आधी हे ताटामधले सगळे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाटा कुस्करून घ्यायचा हाताने जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इतका चटपटीत असा नाश्ता लागतो ना, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हा नाश्ता खातात. मुलं चपाती भाजी खाण्याचा कंटाळा करतात. मग अशा पद्धतीचं मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून आणि नवीन असं मुलांना आवडेल असा नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत.
तर हा नाश्ता चवीला तर खूप टेस्टी लागतोच आणि खूप हेल्दी देखील आहे. हा नाश्ता जर तुम्ही करून खाचाल ना तर तुम्ही बाहेरचे समोसे, कचोरी सगळे विसराल. इतका चवीला हा नाश्ता सुंदर लागतो. बटाट्यामध्ये सगळे मसाले छान असे मिक्स झाले आहेत. काय सुंदर असं या बटाट्याच्या सारणाला रंग फार सुंदर आला आहे आणि खूप सुंदर आणि चटपटीत असं आपलं इथे हे सारण तयार झालं आहे. तर या सारणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. सगळे गोळे तयार झाल्यानंतर गोळ्यांना थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं हलकंसं असं हाताने दाब देऊन थोडंसं गोल शेप करत त्याला प्रेस करून छोटे छोटे टिक्कीप्रमाणे करायचं आहे. तर इथे 2 पिठाचे गोळे घेतले आहेत. साधारण एक मोठी चपाती होईल एवढ्या आकाराचे इथे गोळे घेतले आहेत. हे पिठाचे गोळे चपातीचं कोरडं पीठ लावून आपल्याला मोठी चपाती होईल इथपर्यंत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मध्येच याला तेल वगैरे न लावताच अशाच मोठ्या चपात्या लाटून घेतल्या आहेत. तर इथे आप्पे पात्र घेतलं आहे. आप्पे पात्रांमध्ये थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता. तयार करून घेतलेली जी चपाती आहे ती आपण या आप्पे पात्रावर घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा पूर्णपणे ही चपाती आप्पे पात्रांवर व्यवस्थित अशी बसली आहे. एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासच्या साहाय्याने आपल्याला या होलामध्ये असे दाब द्यायचा आहे. जसे जे आप्पे पात्राचे साचे आहेत ना त्यामध्ये हळुवारपणे आपल्याला दाब द्यायचे आहेत ग्लासातून. खूप वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपण आप्पे पात्रांमध्ये साशांमध्ये अशा पद्धतीने ग्लास ठेवून नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा किती सुंदर असं आपलं इथे आप्पे पात्रांमधली चपाती छान अशी दिसत आहे. तर आपण बटाट्याचं जे सारण तयार केलं होतं ते सारण आपण एक एक करून या सर्व आप्पे पात्रांमध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता काय सुंदर असं आपलं आप्पे पात्रांमध्ये हे सारण दिसत आहे आणि खायला देखील हा पदार्थ खूप सुंदर असा लागतो. हा नाश्ता तुम्ही अगदीच लहान मुलांसाठी जर करत असाल तर त्यामध्ये मिरची तुम्ही स्किप करू शकता. फक्त थोडंसं अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालून सुद्धा केलात ना किंवा चाट मसाला वगैरे घालून जरी केलात ना तरी देखील हा नाश्ता खूप सुंदर लागतो. मुलं खूप आवडीने खातात. तर तयार करून घेतलेली दुसरी देखील चपाती आपण यावर घालून घेतली आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करत आपल्याला ही चपातीचं पीठ आहे ना कडेने असं चिटकवून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे एखाद्या टोकदार वाटीने किंवा ग्लासाने अशा पद्धतीने याला गोल असे आप्पे पात्रांवर खाचा तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता व्यवस्थितपणे आणि जिथे गोलाचा भाग आहे तिथेच आपल्याला एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तर जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने चपातीचं पीठ तुम्ही कट करून घेऊ शकता आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते व्यवस्थितपणे या आप्पे पात्रातनं काढून घ्यायचं आहे. आप्पे पात्रांमधून जे एक्स्ट्राचं पीठ होतं गव्हाचं ते आपण काढून घेतलं आहे आणि हे आप्पे पात्र आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅस पेटवून घेतला आहे मी. वरून आपल्याला 1 चमचाभर तेल असं लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे. साधारण 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. तर खालची बाजू छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही खालची बाजू जी आहे ती छान अशी क्रिस्पी झाली आहे. तर मी एक एक करून उलटवून घेणार आहे आणि खूप कमी तेलामध्ये हेल्दी असा नाश्ता होतो. तर इथे बघू शकता तुम्ही खालची बाजू आहे ती खूप जास्त क्रिस्पी झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व आप्पे पात्रामध्ये राहिलेल्या शिल्लक पिठांचे असेच खमंग नाश्ता तयार करून घेणार आहोत. तर अगदी झटपट देखील हा नाश्ता होतो. खूप जास्त वेळ देखील लागत नाही. गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे आणि आप्पे पात्रांमधील जो नाश्ता आहे तो उलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत छान अशी बाजू शेकून घ्यायची आहे.
पुन्हा एकदा आपण त्यावर प्लेट ठेवून देणार आहोत आणि साधारण 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मिडियम हीटवर ठेवायची आहे आणि हे आप्पे आहेत ते आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. इथे बघू शकता काहीसा भाग जो आहे थोडासा कच्चा वाटत आहे मला, म्हणून मी पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी झाकण लावून गॅस पूर्ण लो असा ठेवून नाश्ता इथे तयार करण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे गव्हाच्या पिठाचा इथे नाश्ता आपला तयार झाला आहे. तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने छान असा क्रिस्पी असा नाश्ता इथे तयार झाला आहे आणि दोन्ही बाजूने देखील छान आपले इथे गव्हाचे पिठाचे आप्पे इथे तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदीच हा नाश्ता चवीला इतका सुंदर लागतो ना. एक मी तुम्हाला गव्हाच्या पिठांचे आप्पे तोडून दाखवते. अगदी गच्च असे सारणाने भरलेला दिसत आहे आणि खायला देखील खूप म्हणजे खूप टेस्टी असा लागतो. नुसताच जरी खाल्ला तरी चवीला खूप टेस्टी असा लागतो आणि किंवा असा तुम्ही सॉसमध्ये सुद्धा खाऊ शकता. तर इथे बघा चपातीची जी लेयर्स आहे ती अगदीच पातळ आहे, कुठेही जास्त जाड दिसत नाही आणि छान आतपर्यंत भाजली देखील आहे. जरासुद्धा कच्ची अशी पण वाटत नाही. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओलाही एक लाईक नक्कीच करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा.